ठाणे महानगरपालिका हद्दीत काही भागांमध्ये भासत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची पहिलीच पाणीपुरवठा आढावा बैठक घेत नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला थेट हात घातलाय। महापौर दालनात आज पाणीपुरवठा विभागासोबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीस नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता उपस्थित होते। सध्या महापालिका हद्दीत जाणवणाऱ्या पाणी टंचाईचा सविस्तर आढावा घेत ज्या भागात समस्या अधिक तीव्र आहे तेथे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत। शहरात दररोज किती टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो, त्याचे नियोजन, खर्च आणि पारदर्शकता याबाबतही सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितले आहे। बैठकीत बृहमुंबई महानगरपालिकेकडे 50 MLD वाढीव पाणीपुरवठ्याची केलेली मागणी आणि त्याऐवजी मिळालेले केवळ 5 MLD पाण्याचा मुद्दा गांभीर्यानं मांडण्यात आला आहे। उर्वरित पाणी मिळवण्यासाठी कोणती प्रशासकीय पावले उचलावी लागतील याबाबत तातडीनं प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनी या विषयासंदर्भात सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी बृहमुंबई महानगरपालिकेत ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचं सांगितलंय। महापालिका हद्दीतील आदिवासी पाड्यांमध्ये नियमित व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी याचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आवश्यक असल्यास अतिरिक्त टँकर व पर्यायी स्रोतांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नवीन बांधकामांना, प्रकल्पांना पाणीपुरवठा होत असताना जुन्या गृहसंकुलांमधून पाणी टंचाईच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी विचारणा केली आहे। यावर घोडबंदर भागासाठी वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध करून टंचाई दूर करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे। कळवा, मुंब्रा व दिवा या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी घेऊन ठाणे महानगरपालिकेतर्फे वितरित करण्यात येते। या भागात मोठ्या प्रमाणात तक्रारी असून पाणी 8 ते 10 दिवसांनंतर उपलब्ध होत असल्याबाबत महापौर यांनी सांगितले। या भागासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वाढीव पाण्याची मागणी केली असून या भागातील पंप हाऊस व जलकुंभ कार्यान्वित करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी बैठकीत नमूद केलं आहे। ठाणे शहरासाठी आवश्यक त्या ठिकाणी नवीन कूपनलिका खोदणे व जुन्या कूपनलिकांची तातडीनं दुरुस्ती करण्याबाबत सूचना केल्या आहेत। याबाबतची निविदा मंजूर असून तातडीनं कार्यवाही करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाई तीव्र होऊ नये यासाठी साठा व्यवस्थापन, गळती नियंत्रण, दुरुस्ती कामे, टँकर नियोजन आणि पर्यायी स्रोतांचा वापर याबाबत ठोस कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या। तसेच शहरात अनधिकृत टँकर माफियांच्या जाळ्यावर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिले। खरं तर प्रशासना नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आणि आज महापौर बसल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मुद्दा हाच होता की पाणी विषयी। तर पाण्याचा विषय घेताना मी आधी प्रशासनाचे सर्व अधिकारी यांना वॉटर डिपार्टमेंटला आज बैठक बसवली होती आणि याच्यातून मला असं कळालं की कळवा, दिवा आणि मुंब्रा या ठिकाणी पाण्याच्या अनेक समस्या लोकांना भेडसावत आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय इम्प्लिमेंट केली आहे, काय तरतूद केली आहे की अजूनही त्या ठिकाणी 4-4, 5-5 दिवस लोकांना पाणी पोहोचलं गेलं नाहीये। तर लेखी पण स्वरूपात मी त्यांच्याकडून सगळं मागितलं आहे आणि पुढे पण काय उपाययोजना आपल्याला करता येतील त्या पण मी त्यांच्याकडून मागितल्या आहेत। 2 दिवसापूर्वी डीपीडीसीची बैठक झाली। याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे ठाण्याला स्वतंत्र धरण किंवा एमएमआर क्षेत्राला स्वतंत्र धरण मिळण्याच्या दृष्टीने 400 कोटी रुपये जे आहेत ते एमएमआरडीने दिलेले आहेत। ग्रामसभेतून प्रत्येक जण भूसंपादनासाठी आता पुढे येतोय, त्यामुळे काळं धरण देखील होणार आहे। तर या संदर्भात कशा प्रकारे पुढची वाटचाल ठाणे महापालिकेची असेल महापौर म्हणून? खरं तर धरणाचा प्रकल्प खरं तर ह्याच्या इम्प्लिमेंट झालेली आहे। आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अनेक प्रकल्प हाती घेतले ठाण्याच्या लोकांसाठी आणि त्यातच पाण्याचा जो आज लोकांना खूप मोठ्या प्रमाणात भेडसावणारा जो भाग आहे आणि लोकांच्या मागणीनुसार जे धरणाची मागणी होती तर त्याचाही प्रकल्प या पुढच्या काळामध्ये नक्कीच मार्गी लागेल। अनेक ठिकाणी जलकुंभाची सुद्धा समस्या आपण प्रत्येक विभागामध्ये केलेली आहे। लवकरात लवकर याची मागणी पूर्ण केली जाईल।
विभागामध्ये काही जलकुंभ असे देखील आहेत जे कार्यान्वित झालेले नाहीये. या संदर्भात महापौर म्हणून आपण काही आदेश देणार आहात का पाणी विभागाला आणि ते कार्यान्वित करून घेणार आहात? बैठकीमध्ये खरं तर वॉटर डिपार्टमेंटची जी बैठक झाली त्याच्यामध्ये खरं तर मला त्यांच्याकडून अधिकाऱ्यांकडून सांगितलं गेलं आहे की डोंगराळ जो भाग आहे काही ठिकाणी, तर त्या डोंगराळ भागामध्ये जे पाणी आपण वरती पोहोचवतो तर ते पाणी पहिल्यांदा खाली टाक्यांमध्ये पोहोचवलं जात होतं, पण ते खाली न पोहोचवता डायरेक्ट ज्या डोंगराळ भागामध्ये वरच्या ह्याच्यामध्ये ज्या टाक्या बांधल्या आहेत आपण ते पाणी पंपिंगने डायरेक्ट वरती पोहोचवतो आणि नंतर ते खाली पोहोचवतो. त्याच्यामुळे जो 50% लोकांना पाण्याची समस्या भेडसावते ती 20% कुठेतरी कमी झाली आहे. पण माझं म्हणणं असं आहे की ती 20% पण राहिली नाही पाहिजे. लोकांना रोज, कारण आज महिला म्हणून घरातल्या महिलेला सगळ्यात जास्त पाण्याचं हे भेडसावतं, तर त्याच्यामुळे पाणी हे रोज लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग तो कळवा आणि मुंब्राच हाच विषय राहायला नाही पाहिजे. ठाण्यातल्या प्रत्येक जागोजागी मुबलक प्रमाणात पाणी आलं पाहिजे.